खंड 2 मधील भाग 5 धम्मदीक्षा अभियानाचा पुनरारंभ। एक ग्रामीण ब्राह्मणाची धम्मदीक्षा। राजगृहानिकट गृधकूट पर्वताच्या पाठीमागे एक छोटेसे गाव होते। तेथे जवळपास 70 कुटुंब वास करीत होती। ते सर्व ब्राह्मण होते। बुद्ध त्यांना दीक्षित करण्याच्या हेतूने त्या गावी आले आणि एका वृक्षाखाली आसनस्थ झाले। तेथील लोकांनी त्यांचे धीरगंभीर व्यक्तिमत्व, तेजस्वी कांती पाहिली। ते त्यांच्या भोवती एकत्र झाले। तथागताने त्या ब्राह्मणांना विचारले की किती काळापासून ते या पर्वताच्या पायथ्याशी वास्तव्य करीत आहेत? त्यांचा उद्योग व्यवसाय काय? ते उत्तरले, आम्ही येथे 30 पिढ्यापासून वास्तव करीत आहोत। पशुपालन हा आमचा व्यवसाय आहे। त्यांच्या धर्मश्रद्धेविषयी तथागताने विचारणा केली तेव्हा ते उत्तरले, ऋतुमानानुसार आम्ही सूर्य, चंद्र, वरुण आणि अग्नी या देवतांची पूजा करतो। त्यांना अर्घ्य आणि आहुती प्रदान करतो। जेव्हा आमच्यापैकी कोणी मृत्यूला प्राप्त होतो तेव्हा आम्ही एकत्र येतो आणि प्रार्थना करतो की त्याचा जन्म ब्रह्मलोकी व्हावा, त्याची जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती व्हावी। बुद्धाचा प्रतिसाद होता, हा काही श्रेयस्कर मार्ग नाही। यामुळे तुम्हाला काहीही लाभ होणार नाही। श्रेयस्कर मार्ग माझे अनुकरण करणे हा आहे, श्रमण होणे हा आहे, निर्वाण प्राप्तीसाठी पूर्ण आत्मसंयमाचा अवलंब हा आहे। तथागताने आपला उपदेश पुन्हा कथन केला। जे सत्याला असत्य मानतात आणि असत्याला सत्य मानतात, अशी पारंपरिक मिथ्यादृष्टी असणाऱ्यांना कधीही ध्येय प्राप्ती होत नाही। परंतु सत्याला सत्य म्हणूनच जाणणे आणि असत्याला असत्य म्हणूनच जाणणे हाच सत्यधम्म आहे। सत्यधम्माचे पालन करूनच ध्येय प्राप्ती होईल। संसारात सर्वदूर मृत्यूचे अस्तित्व आहे। मृत्यूपासून कोणाचीही सुटका नाही। जो जन्माला आला तो मृत्यूला प्राप्त होणारच, हे जीवनाचे सत्य आहे। म्हणूनच जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्तीच्या आकांक्षा हीच खरी धम्मसाधना होय। त्या 70 ब्राह्मणांनी तथागताचे वचन श्रवण केले। त्यांनी श्रवण होण्याची मनीषा व्यक्त केली। बुद्धाने त्यांचे स्वागत केले। त्यांनी मुंडन केले। त्यांनी काशाय वस्त्रे धारण केली। ते बुद्धाचे यथार्थपणे अनुगामी झाले। त्यानंतर सर्वजण विहाराकडे प्रयाण करते झाले। वाटेत त्यांना त्यांच्या भार्याचे आणि कुटुंबाचे स्मरण झाले। ते कष्टी झाले त्यावेळी मुसळधार पावसाने त्यांचा मार्ग अवरुद्ध केला। वाटेच्या कडेला साधारणपणे 10-1 घरे होती। पावसापासून संरक्षणासाठी त्यांनी तेथे आश्रय घेतला। एका घरात प्रवेश केल्यावर लगेच त्यांच्या लक्षात आले की छत गळते आहे। छत पावसापासून सुरक्षा देऊ शकत नाही। गळणारे छत त्यांना कोणतीही सुरक्षा देऊ शकत नाही, हे त्यांच्या ध्यानी आले। यावर बुद्धाने पुढील वचन कथन केले, घराचे छत व्यवस्थितपणे साकारले नसेल तर पाऊस अशा छतातून आत येण्यासाठी मार्ग शोधतो आणि पाऊस आत येतो। त्याचप्रमाणे आपले चित्त योग्य प्रकारे नियंत्रित नसेल तर अशा चित्तात कामवासना आपले संकल्प कितीही योग्य असले तरीही प्रवेश करतात, चित्ताला दूषित करतात। जर घराचे छत व्यवस्थित साकारले असेल तर छत गळणार नाही, पाऊस आत येणार नाही। तद्वतच चित्ताला व्यवस्थित नियंत्रित केले गेले आणि त्यानुसार आचरण केले तर अशा चित्तात कामवासना उदय पावणारच नाहीत, त्या आपणास अस्वस्थ करणार नाहीत। तथागताचे हे कथन श्रवण केल्यावर आपले चित्तच दूषित आहे हे त्या 70 ब्राह्मणांना पटले। तरीही ते चित्तची विचिकित्सा मुक्त झालेच नाही। ते तसेच पुढे निघाले। पुढे वाट चालताना वाटेत त्यांना व्यवस्थित गुंडाळलेला
सुगंधी पदार्थ पडलेला दिसला. बुद्धाला त्यांचे लक्ष वेधण्याची ही योग्य संधी आहे असे वाटले. पुढे थोडे अंतर गेल्यावर वाटेत त्यांना सडलेल्या मांसाच्या दुर्गंधाने युक्त असा पदार्थ पडलेला दिसला. बुद्धाने त्या पदार्थाकडेही त्यांचे लक्ष वेधले आणि ते म्हणाले, जो हीन आणि नीचांच्या संपर्कात येतो त्यांचे चरित्रही तसेच होते. एखाद्याचा स्पर्श दुर्गंधयुक्त पदार्थाला झाला तर हाताला दुर्गंधी लागते. त्याचप्रमाणे असंगाशी संग केल्याने ती व्यक्ती उत्तरोत्तर निकृष्ट होत जाते आणि कोणतेही कारण नसताना ती व्यक्ती अकुशल कर्म करण्यात दक्षता प्राप्त करते. परंतु सुज्ञांच्या संपर्कात आलेला सुज्ञ त्याचे चारित्र्यही तसेच होते. जसे सुगंधी पदार्थाच्या स्पर्शाने ग्रहणाने देह सुगंधित होतो, तसे ती व्यक्ती उत्तरोत्तर श्रेष्ठतम सुज्ञावस्थेला प्राप्त होते. ती व्यक्ती निरंतर शीलयुक्त आचरण करते. ती व्यक्ती त्यात दक्षता प्राप्त करते. त्या व्यक्तीला संतोषाची प्राप्ती होते. त्या 70 ब्राह्मणांनी बुद्धांची ही वचने श्रवण केली. त्यांना हे पटले की घरी परत जाऊन कामवासनामय जीवन पुनर्रूपी जगण्याचा आणि त्यातच रममान होण्याचा त्यांचा विचार त्याज्य आहे. हे जाणवल्याबरोबरच त्यांनी त्या विचारांचा त्याग केला. ते त्या विचारपाशातून मुक्त झाले. ते विहारी पोहोचले. त्यांनी साधना केली. ते अर्थपदास प्राप्त झाले. 2. उत्तरावतीच्या ब्राह्मणांची धम्मदीक्षा. एकदा बुद्ध श्रावस्ती येथे जेतवनास वास करीत होते. तेथे तथागत मनुष्य आणि देवांच्या कल्याणासाठी आपल्या धम्माचा उपदेश देत होते. त्याच समयी श्रावस्तीच्या पूर्वेला उत्तरावती नगरीत 500 ब्राह्मण वास्तव्य करीत होते. त्या सर्वांनी एकसाथ गंगाकाठी वास्तव्यात असलेल्या तपस्वी निग्रथांच्या आश्रमात जाण्याचे ठरविले. तो घाणीत लोळून देह अस्वच्छ करूनच ऋषीपदाला प्राप्त होण्याचा आकांक्षी होता. त्यांच्या वाटेवर एक मरुस्थळ होते. मरुस्थळातून प्रवास करताना ते तृष्णेने व्याकुळ झाले. त्यांना एक वृक्ष दिसला. त्यांना वाटले जवळपास मनुष्यवस्ती असावी. ते त्वरा करीत त्या वृक्षानिकट पोहोचले. पण ते वृक्षानिकट पोहोचले तेव्हा त्यांना तेथे जीवनाचे कोणतेही चिन्ह दिसले नाही. अशा स्थितीत ते मोठमोठ्याने विलाप करू लागले. तत्काळ त्यांना त्या वृक्षात वास करणाऱ्या पिशाचाचा स्वर कानी आला. त्याने त्यांना ते का विलाप करता आहेत हे विचारले. विलापाचे कारण जाणून घेऊन त्या पिशाच्याने त्यांना यथेच्छ भोजन आणि जल दिले. ब्राह्मण तृप्त झाले. प्रस्थान करण्यापूर्वी त्यांनी त्या पिशाच्याला या योनीत जन्म प्राप्त होण्याचे कारण काय हे कथन करण्याची प्रार्थना केली. त्यावर ते पिशाच्च उत्तरले. जेव्हा सावस्तीचा सुदत्त म्हणजेच अनाथ पिंडक बुद्धाला जेतवनात दान करीत होता तेव्हा तो भिक्खू संघासमवेत तिथे उपस्थित होता. तो रात्रभर धम्मोपदेश श्रवण करीत होता. परत जातेवेळी त्याने आपल्या पात्रातून भिक्खूंना जलदानही केले. दुसऱ्या दिवशी प्रातकाळी गृही परत गेल्यावर त्याची भार्या त्याला म्हणाली, असा कोणता अपराध घडला म्हणून त्याने सारी रात्र बाहेरच व्यतीत केली. त्यावर तो उत्तरला की तिचा कोणताही अपराध नाही. त्याला तिचा रागही आला नाही. तो जेतवनात बुद्धाचा धम्मोपदेश श्रवण करण्यात मग्न झाला होता. हे ऐकून त्याची भार्या बुद्धाला खूप शिव्याशाप देऊ लागली. ती म्हणाली, गौतम हा वेडा आहे. तो लोकांशी कपट करतो. तो लोकांची वंचना करतो. त्यानंतर ते पिशाच्च म्हणाले, मी त्या विधानांचा धिक्कार केला नाही. मी त्या विधानांना मूकसंमतीच दिली. म्हणून मृत्यूनंतर माझा या योनीत जन्म झाला. भित्रेपणामुळेच माझे क्षेत्र या वृक्षापुरते सीमित झाले. त्यानंतर त्या पिशाच्याने निम्न गाथेचे पठण केले. यज्ञयाग आहुती हे सर्व दुःखाचे निमित्त आहे. त्यामुळे रात्रंदिन दुःख होते, कष्ट होतात.
क्लेश होतात, चित्त अशांत होते, चित्त चिंताक्रांत होते. चिंतामुक्त होण्यासाठी आणि दुःखाचा क्षय व्हावा यासाठी माणसाने बुद्धाला, धम्माला शरण गेले पाहिजे आणि ऋषींचा जो सांसारिक धर्म आहे त्यापासून मुक्ती प्राप्त केली पाहिजे. ब्राह्मणाने हे कथन श्रवण केले. त्यांनी श्रावस्तीला जाण्याचा निर्णय घेतला. जेथे बुद्धाला वास होता तेथे ते गेले. त्यांनी बुद्धाला आपला येण्याचा हेतू कथन केला. जगतवंद्य तथागत त्यांना म्हणाले, कोणी नग्न अवस्थेत राहत असेल, त्याने मोठ्या जठा राखल्या असतील, त्याने लज्जा रक्षणासाठी वृक्षांची पाने कमरेभोवती गुंडाळली असतील, त्याने वल्कले धारण केली असतील, तो देहावर घाण साचू देत असेल, तो पत्थरावर निद्रा घेत असेल, पण तो तृष्णामुक्त नसेल, अकुशल विचारापासून त्यांचे चित्त मुक्त नसेल, तर त्या सर्वांचा काय उपयोग? आणि तो जर तृष्णामुक्त असेल आणि अकुशल विचारापासून मुक्त असेल, तर मग या सर्वांची आवश्यकताच काय? परंतु जो कोणाशी कलह करीत नाही, कोणाची हत्या करीत नाही, जो कोणाचाही अग्नीच्या साह्याने विनाश करीत नाही, ज्याच्या चित्तात कोणावरही विजय प्राप्तीची आकांक्षा नाही, ज्यांच्या चित्तात सर्व प्राणी मात्राविषयी कुशल भावना आहे, अशा माणसाच्या चित्तात कोणाच्या प्रती दुर्भावना अथवा द्वेष उपजण्याचे काही प्रयोजनच नाही. पुण्य लाभासाठी किंवा दुसऱ्या जन्मी फलप्राप्तीसाठी यज्ञ आहुती देणे अथवा बळी देणे यापासून प्राप्त होणारा आनंद हा जी व्यक्ती सच्चरित्र व्यक्तींचा, सत्पुरुषांचा सत्कार करते त्या व्यक्तीला प्राप्त होणाऱ्या आनंदाच्या पासंगालाही पुरणार नाही. जो सद्वर्तनीय आहे, जो सत्पुरुषांचा आदर करतो, जो वयोवृद्धाप्रती श्रद्धावान आहे, त्याला चार कुशल परिणामांची प्राप्ती होते. ते म्हणजे सौंदर्य, ऊर्जा, दीर्घायू आणि शांती. पतिमुखातून या गाथा ऐकून त्यांची भार्या शांत झाली.